Yes. Hello friends. One more simple numerical example. Previous video lecture we have seen two. One more simple and then after this very interesting. Yes. A gas expands by if this is given expands by 2500, it means that V2 is greater than V1, therefore delta V will be positive. Since it is expands, V2 is automatically final volume will be greater than V1, and therefore delta V change, it will be positive, increase 2500 centimeter cube ml against a constant pressure. So isothermal, it is isothermal, but reversible is not mentioned, means it is one step. Therefore formula we are going to use is minus P external into V2 minus V1, means into delta V. This formula for the work done. Few steps, one step formula, one step वाला. रिव्हर्सिबल असतं तर डब्ल्यू मॅक्स वाला वापरलं असतं. कॉन्स्टंट टेम्परेचर आयसोथर्मल दोन्ही फॉर्म्युलेला लागतात. ओके, तर डेल्टा व्ही काढलं, दिलेलं आहे. अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर, हे अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर असं मेन्शन केलं आहे, म्हणजे हे पी एक्सटर्नल आहे, विच इज 1.026 ॲटमॉस्फिअर. टेम्परेचर इज कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मल. ओके, त्या रिक्वायरमेंट आहे. वर्क डन किलो जूलमध्ये विचारलेला आहे. मग आमच्या लक्षात आलं की हा फॉर्म्युला आहे. मग आम्ही बघितलेलं आहे की प्रेशर एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरमध्ये आणि डेल्टा व्ही डी एम क्यूबमध्ये, तर वर्क डन लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये. हा एक आम्हाला माहिती आहे. म्हणजे असं दोन, आणि प्रेशर एक्सटर्नल इफ इट इज इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल, अँड डेल्टा व्ही मीटर क्यूब म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहा किंवा पास्कल लिहा. ओके, न्यूटन पर मीटर स्क्वेअरच पास्कल लिहितो आपण. तर वर्क डन त्याचे युनिट जूलमध्ये येणार. मग किलो जूलमध्ये विचारलंय, म्हणजे मग हा फॉर्म्युला वापरूया, या युनिटमधले प्रेशर आणि व्हॉल्यूम वापरूया. जूलमध्ये येणार, आणि फायनली जूल कॅन बी कन्वर्टेड इंटू किलो जूल, हे ठरलं आपलं. ओके, हे असं. मग डेल्टा व्ही एम एलमध्ये दिलं, म्हणजेच 2500 अपॉन 1000, म्हणजेच इंटू 10⁻³ अपॉन 1000 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻³, म्हणजेच हे झालं डी एम क्यूब. आणि फर्दर 2500 डी एम क्यूब, त्याला परत 1000 ने डिवाइड केलं की मीटर क्यूब मिळणार. 1000 डी एम क्यूब इज 1 मीटर क्यूब, 1000 ml इज 1 डी एम क्यूब. तसं इंटू 10⁻³ हे जे काय येणार ते मीटर क्यूब झालं. ओके, म्हणजेच इंटू 10⁻⁻6 होणार. आणि हे ॲटमॉस्फिअरमध्ये दिलेलं आहे, तर ते पण कन्वर्शन करून घेऊया. 1.026, कारण आम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे, कन्वर्शन फॅक्टर माहीत पाहिजे. मी इथं बाजूला लिहितो. ओके, 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.01326 इंटू 10⁻⁵ पास्कल. म्हणजे राऊंड फिगरमध्ये 10⁻⁵, म्हणजे जर अल्टरनेटिव्ह लांब लांबचे असतील तर, नाही तर नाही वापरू शकत. आणि ते 1 बार आहे एक्झॅक्ट. 10⁻⁵ पास्कल इज इक्वल टू 1 बार. पण अल्टरनेटिव्ह दिलेले ABCD 1 2 3 4 नीट किंवा लांब लांबचे असतील तर काही वेळेला 1 इंटू 10⁻⁵ घेऊन कॅल्क्युलेट करू शकतो आपण, सांगितलं. तर 1.026 ॲटमॉस्फिअर आहे. 1 ॲटमॉस्फिअर असतं तर एवढे पास्कल, त्याचा अर्थ 1.013 इंटू 10⁻⁵ हे पास्कल झालं. म्हणजे प्रेशर पास्कलमध्ये, डेल्टा व्ही मीटर क्यूबमध्ये, आणि अगेन्स्ट असं म्हणलं. therefore फॉर्म्युला आपला जो ठरला तो वर्क डन W इज इक्वल टू, हा मायनस फॉर्म्युल्यातच हाऊ इट कम्स, वाय इट इज नेसेसरी, वाय इट इज इंट्रोड्यूस्ड लेक्चरमध्ये झालेला आठवा, मायनस पी एक्सटर्नल
into delta V, V2 minus V1, फायनल मायनस इनिशियल. ओके, डेल्टा व्ही डायरेक्ट लिहितो. डेल्टा व्ही डायरेक्ट दिला आहे ना म्हणून, आणि एक्सपान्शन दिलं आहे मायनस, मग हे भरतो 1.026 इंटू 1.013 इंटू 10⁵. ओके, हे प्रेशर झालं. इंटू डेल्टा व्ही म्हणजेच 2500 इंटू 10⁻⁶. असं केलं. आणि मग बघा इथं, आता मी लॉग अँटी लॉग वगैरे इथं व्हिडिओ लेक्चरमध्ये नाही सांगणार, तर तुम्हाला यायला पाहिजे, किंवा तुम्ही ते सेपरेट विचारू शकता. फिजिक्समध्ये वगैरे झालं आहे, पूर्वी झालं आहे आपलं. आणि MCQ आला असं समजून, असं सोपं एक्झाम्पल डायरेक्ट येतं असं नाही, पण काही हे आणि काहीतरी ॲड होऊन मिक्स होऊन येतं. मग याची पहिला मग पटकन आन्सर काढायचं असेल तर हे 10⁵ आणि अँड दिस 10⁻⁶, म्हणजे हे 10⁻⁻1 झालं, आणि 2500 म्हणजे हे जर एकत्र विचार केला तर हे 250 झाले, आणि 1.01 1.02 म्हणजे ऑलमोस्ट 1च्या पुढं पण 1च्या जवळ. याचा अर्थ याचा आन्सर मायनस साईन तर असणारच. 10⁵, 10⁻⁶, 250 एवढ्याच विचार केला तर ते 250 होतं. 250 इंटू दिस, मग इंटू हे मायनस साईन खाली लिहून घेतलं. मॅग्निट्यूड फक्त विचारात घ्या. इंटू 1 नाही आहे, ते 1च्या जरा पुढं आहे, त्यामुळं 250 इंटू 1 स्लाइटली ग्रेटर दॅन 1 म्हणजे 250च्या जवळ पण 250च्या पुढं. मग असं अल्टरनेटिव्ह बघायचं, गोल करायचं. MCQ नीट असो, MST CET, आणि त्यामुळे हे 250च्या जवळ पण 250च्या पुढं जे काय आन्सर असेल ते. ओके, 256 वगैरे काय पण असेल ते. ओके, मी असं राऊंड फिगरमध्ये लिहिलं. त्याच्या पुढं तेवढे जूल, हे रफ लिहिलं बरं का मी, तेवढे जूल येणार, आणि मग ते जूलमध्ये जी व्हॅल्यू येईल त्याला डिवाइड बाय 1000 केलं तर किलो जूल येणार. लक्षात आलं का? आता हे व्हिडिओ लेक्चरमध्ये आणि हे सोपं एक्झाम्पल असल्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे. आणि मग तुम्ही ते कॅल्क्युलेट करा, आणि तुम्हाला काय वाटलं तर त्याप्रमाणे तुम्ही मला मेसेज करता येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं ते जरा आणखी छान घ्यायचं. एक सोपे 2-4 एक्झाम्पल सुरुवातीला घ्यायचे होते म्हणून त्याप्रमाणे घेतले. तर सिम्पल आहे की फक्त युनिट साईन आणि फास्ट कॅल्क्युलेशन असा तो मुद्दा होता. ओके, सो we'll continue with one more example. Calculate the work done. W is equal to question mark. Also, internal energy change, delta U is asked. Okay. Then what given is actually 1 mole of water. 1 mole of water. Now 1 mole of water means 1 mole of water means 18 gram of H2O. But since density is equal to 1 at 298, it can be taken no much change. Therefore, it can be taken for a fast range of temperature 18 ml, that is given. Temperature, and 1 mole of water is converted into 1 mole of steam, of course, and the temperature, boiling point of water is 100 degrees Celsius at external pressure 1 atmosphere, that is given. Temperature equal to 100 means 100 plus 273, that is equal to 373 Kelvin. When in the form of steam, external pressure 1 atmosphere, and therefore it is normal boiling point. Latent heat of vaporization is given. Okay, let us first focus on work done, and to find this we require this. So work done is asked. Although temperature, work done during this change, 1 mole of water into 1 mole of steam at 100 degrees Celsius, means first you have to understand that
1 mole of water is present, it is heated, and the moment 100 degrees Celsius temperature, 100 degrees Celsius temperature is reached, means 373 Kelvin, and the external pressure is 1 atmosphere. Now the boiling will start. So at that moment, and from that moment hence forward, the numerical is desired. Okay. It is not started at 25 degrees Celsius or 0 degrees Celsius. The numerical, the consideration of numerical. Okay. The experiment, we can say. Boiling point starts when temperature gradually increases when we heat it. External pressure is 1 atmosphere at sea level. And the moment it reaches 100, the boiling, now it will start. At that moment, before the boiling starts, it was 1 mole means 18 gram density. As per density, we can use that density equal to 1 in the liquid form, 18 ml. And now at 100 degrees Celsius, it will start getting, if we continue to heat, as long as all, means 1 mole, 18 gram of water, all will not get converted into steam, vapors. Temperature of the liquid will remain same, 100 degrees Celsius, means isothermal temperature is constant. And work done we want. So this is not reversible. Okay, it is not mentioned. Means we have to use formula that is fixed. W is equal to minus P external into delta V. Means minus P external into V2 minus V1. Now here the boiling has started, and since it has been given, means P external is given. P external, that is 1 atmosphere, is given. Okay, I will not write it here, or I can write it here for the sake of simplicity. P external 1 atmosphere. In the units of atmosphere it is given. Now I want delta V. Now how to find it? Volume, the moment boiling point starts, it is going to start. At that moment, 1 mole of water means taking density equal to 1, which is actually at 25 degrees Celsius, but not much change. It is 100 ml, 18 ml. 1 mole means 18 gram. Density, if we take 1, 18 ml. Now, entire 1 mole, when it gets converted into steam, what will be the volume? That we have to find. For that, we have to use PV equal to nRT, this formula. States of matter, gaseous state. 11th बेसिक गोष्टी व्यवस्थित करायच्यावर आता पुढे जाऊन करायच्या, तेव्हा केलेलंच असतं, ऐकलेलं असतं, रिवाइज करायचं, का महत्वाचं आहे. आणि मग आता पीव्ही इक्वल टू एनआरटी मध्ये प्रेशर 1 atmosphere आहे, व्हॉल्यूम वी आर वॉन्ट टू कॅल्क्युलेट, 1 मोल फिक्स आहे, हे 1 मोल आहे नाही का. 1 atmosphere हे आम्हाला माहिती आहे, 1 atmosphere हे 1 मोल, आर कॉन्स्टंट आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूमची कुठले युनिट घेणार त्याच्यावरती आर आहे, ते बघा आपण. पीव्ही अपॉन टी इज इक्वल टू आर, 11वी पासून अर्लियर लेक्चर 11th स्टेट्स ऑफ मॅटर, त्यावेळेलाच आपण आरची व्हॅल्यू काढली. तर आर 0.0821 का 8.314 त्याच्यावरती, किंवा पी आणि व्हीचे कुठले युनिट भरणार त्याच्यावरती आर. ओके, समजा आपण 8.314 आरची व्हॅल्यू जर वापरायची ठरवली, आरची व्हॅल्यू समजा आपण 8.314 म्हणजेच ते जूल पर केल्विन पर मोल, तर सरळ आहे की मग प्रेशर शुड बी इन पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, अँड व्हॉल्यूम शुड बी इन मीटर क्यूब. ओके, टेम्परेचर केल्विनमध्ये असतात, एन मोल्समध्ये, म्हणजे युनिट फिक्स आहे, म्हणजे व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये येणार. आर जर तुम्ही 8.314 वाला वापरला म्हणजे जूल पर केल्विन पर मोल, तर तो येण्यासाठी आपण पी व्ही अपॉन टी मध्ये प्रेशर पास्कलमध्ये आणि व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये भरलेलं आहे. याचा अर्थ इफ हिअर याचं युनिट एनचं मोल फिक्स आहे, याचं केल्विन फिक्स आहे नाही का, हे मोल फिक्स आहे. हे आरचं युनिट जर 8.314 घेतला आपण म्हणजे जूल पर केल्विन पर मोल, म्हणजे लिहिताना केल्विन टू -1 मोल टू -1 असं लिहिलं, आणि टीचं केल्विन, मग बघा ना, मोल आणि मोल टू -1, केल्विन इंटू केल्विन टू -1 ते कॅन्सल होतं, जूल शिल्लक राहतं. मग त्यावेळेला हे जे आरचं युनिट या व्हॅल्यूसाठी हे पास्कलमध्ये आणि हे मीटर क्यूबमध्ये येणारच मग. ओके, हे लक्षात आलं. मग त्यामध्ये आपण 1 atmosphere दिले, म्हणजेच
1 ॲटमॉस्फिअर प्रेशर, आता कन्व्हर्शन फॅक्टर्स आपण बघितलेले आहेत. प्रेशर इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर, नाही का, इथं लिहिलं होतं 1 ॲटमॉस्फिअर दॅट इज इक्वल टू 1.013. त्याच्या पुढं पण आहे बे शॉर्ट इंटू 10⁵ इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. ओके, आणि मग इथं भरतो मी प्रेशरची व्हॅल्यू 1.013 इंटू 10⁵ इंटू व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम येणार ते मीटर क्यूबमध्ये येणार, इथं लिहून ठेवतो ब्रॅकेटमध्ये. दॅट इज इक्वल टू 1 मोल, नाही का, इंटू 8.314 युनिट्स माहिती आहे, इंटू 373ला चाललं आहे केल्विनमध्ये. झालं, मग व्हॉल्यूम मिळणार तुम्हाला, म्हणजे हा फायनल व्हॉल्यूम मिळणार तुम्हाला. वेन ऑल 1 मोल ॲट 100°C विल गेट कन्वर्टेड इन टू गॅस, तो फायनल व्हॉल्यूम मिळणार. तो किती मिळेल बघा, 8.314 इंटू 373 अपॉन 1.013 इंटू 10⁵. आता हे व्हॉल्यूम व्ही म्हणजे V2, आता आपल्या एक्झाम्पल प्रमाणे स्टीम फॉर्ममध्ये जरी व्ही म्हणलं असतं तर V2 पण सोयीसाठी, म्हणजे तेच प्रॉपर होईल. आणि त्याचं युनिट मीटर क्यूब येणार. हे आपण इनिशियल V1 म्हणजे हे V1 इनिशियल व्हॉल्यूम 18 ml, ते पण मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करायला लागेल. आता किती छोटं होईल बघा ते, 18/10⁶. 18 डिवायडेड बाय 10⁵ म्हणजे DM³ आणि फर्दर डिवायडेड बाय 10⁵ म्हणजे मीटर क्यूब, म्हणजे 18/10⁶. म्हणजे बघा ना, 0.000018. V2 मायनस V1 जर 4-5 डिजिट ॲक्युरसी या लिमिटमध्ये विचार केला तर V2 मायनस V1 इज ऑलमोस्ट इक्वल टू V2. हे असं लिक्विड टू गॅस असं झालं असेल तर असं करता येतं, नाही कॅल्क्युलेट करायचं. तरी पण तुम्हाला मी शॉर्टकट सांगतोय की लिक्विड चेंजेस टू वेपर असं असेल त्यावेळेला V2 बघा किती मोठं आलं आहे. ओके, आणि त्या तुलनेमध्ये V1 ml मध्ये 18 आहेत, म्हणजे मीटर क्यूबमध्ये किती छोटे होणार, डिवायडेड बाय 10⁶. ओके, आणि हा इथं 10⁵ असलं तरी वरती बघा 373 इंटू 8. त्यामुळे V2 मायनस V1 कॅल्क्युलेट करून करा. ओके, मी सांगतो हे सांगितल्यानं तुम्ही करायचं आहे, त्याच्यासाठी लेक्चर आहे. मग परत केलेलं पेजेसवरती मग तुम्हाला सेपरेट परत व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकतो, कारण सोप्या साध्या हिंट दिल्यानंतर तुम्ही ते करायचं आहे. ही शिकायची पद्धत आहे, तरच MCQ आपण सोडवू शकणार. ओके, तर इथं V2 मायनस V1 काढू शकतो. डेल्टा V मिळाला, P दिलाय, W मिळाला, काय मुद्दा आहे. पण आणखी एक गोष्ट माहीत असावी, म्हणजे MCQ फास्ट सोडवण्यासाठी, की लिक्विड टू सॉलिड अशा प्रकारचे एक्झाम्पल जेव्हा येतील, वॉटर असेल आणि कधी बेन्झिन असेल वगैरे, तर ॲज कम्पेअर्ड टू लिक्विड वेन इट गेट्स कन्वर्टेड इन टू इट्स वेपर ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट, जसं वॉटरचं बॉइलिंग पॉईंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 असेल तर 100°C, तर व्हॉल्यूम ऑफ दॅट स्टीम इज व्हेरी मच हायर. आणि त्यामुळं असे केसेसमध्ये V2 मायनस V1 is almost equal to V2. Therefore, V2 can be taken as delta V. मग हे डेल्टा V घ्यायचं हे मीटर क्यूबमध्ये आणि वर्क डन काढायचं. मग तो डेल्टा V 8.314 इंटू 373 अपॉन 10⁵ हा आकडा इथं भरायचा, हे पास्कलमध्ये इथं भरायचं, तुम्हाला वर्क डन मिळेल. म्हणजे पहिली स्टेप झाली, वर्क डन मिळाला. आता पुढं बघा, वर्क डन मिळाल्यानंतर नाही का, मी आता इथं हे न्यूमेरिकल तुम्ही हे बघताना पॉज करून लिहून घेऊन परत करू शकता. आता मी हे वरचं थोडा रफ करतो, कारण पुढची स्टेप हे करायचं. आता फक्त कॅल्क्युलेशनचाच भाग राहिला, मी तुम्हाला सांगितलं. ॲक्च्युली V2 मायनस V1 तसं पण करा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की लिक्विडचे सॉलिडमध्ये कन्व्हर्शन झालं तर व्हॉल्यूम ऑफ गॅशियस म्हणजे V2 हे डेल्टा V 3-4 डिजिटपर्यंतची ॲक्युरेसी आम्हाला लागते. सेम येतं, फरक असतो सेम येतात. आणि आमच्या ॲन्सरमध्ये एरर 5व्या-6व्या डिजिटला येतो. आणि आपले अल्टरनेटिव्हमध्ये तेवढा जवळजवळचे एवढे क्लोज अल्टरनेटिव्ह नसतात, नीट किंवा ऑल सच अदर एक्झाम्स. ते झाल्यानंतर मग तुम्हाला डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यावरून मग तो डेल्टा Hच्या फॉर्ममध्ये पण कन्वर्ट केलेला आहे. त्या टाईपचे न्यूमेरिकल्स येतील, त्यावेळेला ते थोडं
अगदी सोपं डेरिव्हेशन आहे ते. तुम्ही नोट्समधून करा, मागं बोललो मी. इट इज प्रेझेंट इन आवर नोट्स. तो सिक्वेन्स बघितला की कळेल. त्याला एक छोटी हिंट आहे, ती सांगणार मग न्यूमेरिकलच्या वेळेला सांगतो. पण तुमच्या वर्कडन इथे येणार आणि एक्झाम्पलमध्ये दिलं होतं लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. व्हॉट इज दॅट लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन? ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलं म्हणजे काय दिलं, म्हणजे क्यू दिलं. असं म्हटलं की तुम्ही पटकन सोडवून टाका, आणि म्हणजे काय लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन व्हॅल्यू जी दिलेली आहे इकडं लिहिली होती बघा अशी. इट मीन्स दॅट ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट त्याची युनिट पण दिलं होतं. ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट ते ती व्हॅल्यू लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशनची किती व्हॅल्यू दिलेली आहे. ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट दॅट मच अमाऊंट, म्हणजे कुठल्या युनिट पण दिले बघा, कॅलरीज, किलो कॅलरीज, त्याप्रमाणे. ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट फॉर 1 मोल ऑफ वॉटर व्हॉट अमाऊंट ऑफ हीट पर मोलच दिलंय. मग ते जूलमध्ये दिलंय का किलो जूलमध्ये दिलंय, म्हणजे हे एक्झाम्पल हे निमित्त आहे. आणि तुमचं वर्क डन कुठल्या युनिटमध्ये आलं, वर्क डन तुम्ही काढणार लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये, क्यू दिलेला असेल जूलमध्ये, इथं वापरू शकत नाही. वर्क डन जूलमध्ये काढला असेल, आपण आता जूलमध्ये येतोय आपला, सिन्स डेल्टा व्ही मीटर क्यूब अँड पास्कल प्रेशरचं युनिट पास्कल वापरलं आहे, डेल्टा व्हीचं युनिट आपण मीटर क्यूब, म्हणजे वर्क डन जूलमध्ये येणार आणि क्यू जूलमध्ये दिला आहे. नसेल तर जूलमध्ये कन्वर्ट करायचं आणि इथं भरायचं. आता लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन मीन्स वी हॅव सप्लाइड हीट टू कन्वर्ट ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट टू कन्वर्ट 1 मोल ऑफ गॅस लिक्विड इंटू वेपर्स. काही वेळेला मोलचं दिलं नसेल तर मग ग्रामचं दिलं असेल तर मोलमध्ये कन्वर्ट करा, कारण मोलच्या भाषेत चाललंय सगळं. आणि ती सप्लाइड आहे म्हणजे सिस्टीम ॲज ॲब्सॉर्ब, म्हणजे तो पॉझिटिव्ह येणार, जो क्यू दिला तो पॉझिटिव्ह आहे. आणि वर्क डन तुमचं इथं एक्सपान्शन झालं आहे म्हणल्यानंतर निगेटिव्ह. ते युनिट सेम पाहिजेत, म्हणजे हे जूलमध्ये आलं तर हे जूलमध्ये, मग तुम्हाला इंटरनल एनर्जी चेंज मिळणार. आता हे एवढं एक्सप्लेन केल्यानंतर तुम्ही करायचं आणि मग तुम्ही तरी पण शंका विचारल्या तर मग परत छोटा व्हिडिओ बनवून हे थोडंसं कागदावरती लिहून तुम्हाला पाठवू शकतो. आणि छोटा व्हिडिओ पण, सपोर्टिव्ह व्हिडिओ वेगळा सेपरेट व्हॉट्सॲप ग्रुपवर मी शेअर करू शकतो. मी तुम्हाला एवढा अंदाज आला पाहिजे. पुन्हा बघा, थोडक्यात सांगतो. हे थोडं वेगळं एक्झाम्पल आहे. 1 मोल ऑफ लिक्विड वॉटर, म्हणजेच डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1, त्याप्रमाणे 18 ग्राम. ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट इट विल गेट कन्वर्टिंग इंटू, मीन्स इट विल गेट कन्वर्टेड स्टेप बाय स्टेप इंटू वेपर्स. आणि वर्क डन विचारलं. आता वर्क डन विचारलं म्हणल्यानंतर मग 1 मोल कम्प्लीट स्टीममध्ये दॅट इज मेन्शन, म्हणजे त्याचा फायनल व्हॉल्यूम स्टीम फॉर्ममध्ये काढायचं असेल तर PV = NRT. ओके, PV = NRT वरून त्याचं व्हॉल्यूम काढलं, इथं लिहिलं मी, आता काढता येईल तुम्हाला. आणि ते मीटर क्यूबमध्ये येईल अशा पद्धतीने, कारण मी R जर SI वाला भरलेला आहे तर 8.314 R भरताना P आणि V कुठल्या युनिटमध्ये भरले होते तिथून सुरुवात करा 11 पासून. मी आता सांगितलंच, परत थोडक्यात रिपीट करावं म्हटलं. मग तुम्हाला व्हॉल्यूम मिळालं. फक्त V2 - V1 नॉट नेसेसरी, V2ची व्हॅल्यू एवढी जास्त आहे गॅशियस फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यामुळं ॲज कम्पेअर्ड टू लिक्विड, की व्हॉल्यूम ऑफ V2 असं या केसमध्ये, अशा टाईपच्या केसमध्ये कॅन बी टेकन एज डेल्टा व्ही. आणि तो V2 तो डेल्टा व्ही म्हणून वापरला. प्रेशर, वर्क डन मिळेल. लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन मीन्स व्हॉट अमाऊंट ऑफ हीट इज सप्लाइड टू लिक्विड वॉटर ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट टू कन्वर्ट लिक्विड इंटू स्टीम. ते तुम्हाला पर मोल, 1 मोलच घेतल्यामुळे पर मोलची व्हॅल्यू फक्त हे जूलमध्ये आलं असेल तर हे जूलमध्ये भरायचं, मग हे पण जूलमध्ये येणार. दिस इज हाऊ वी हॅव टू सॉल्व. तर हे जर त्या छोट्या सोप्या गोष्टी फक्त एकाच वेळेला मिक्स केल्या, एवढाच फरक पडला, बाकी काही फरक पडला नाही. थँक्यू.